नेऊ हाय. काय करती? गरम होतंय. गरम होतं? कंटाळा आला तुला? हा ना. काय ग? आपलं पुण्यालाच बरं होतं बाबा. हम्म पुण्यालाच बरं होतं. इथे कंटाळा येते ना? कंटाळा येणारच. कोण नाही येणार? आई नाही, पप्पा नाही, कोण नाही. म्हणून कंटाळा येते ना? अनुला झोपला का? अनु झोपली बघ आपली. मस्ती खोरी अनु. मस्ती करून करून झोपली शांत. खरंच गरम होतं रे. लय गरम होतंय मरणाच. पाऊस तरी पडायला पाहिजे जरा. तन्मय काय करत? हाय. हा तन्मय भावाचा मुलगा आहे. आता रोज एक ब्लॉग मध्ये दिसणार. खामटे कुठे गेला? तनिष डाऊन. तनिष डाऊन कुठे गेला आपला? तनिष डाऊन त्यांनी तिकडे रे. हिला तर तुम्ही ओळखता का? ही कचरपट्टीत सापडली आपल्याला. गालाला काय लागले? काय दिसते बे. आणि हा आपला भाऊ मावशीचा मुलगा. बाबडा ऐकत की एकदा. काटा आला एकटा आम्हाला. गरम होतंय रे लई. काडी होती ना रे इथं झोक्याला लावायची कुठे. काडी लावली हिला. हॅलो. गरम होते त्यामुळे. निवला तर निवला गावाकडे यायची इच्छा होती. पण आता बोर व्हायला लागले. सारखे म्हणायचे चल गावाला चल गावाला. गणूला म्हणायचे गणू चल आपण गावाला जाऊ, इकडं मजा येत नाही. आणि त्याला आता बोर होते. आई नाही पण नाही. आता इथंच राहायचंय तुला कायमच मरेपर्यंत. गप. काय काय मरेपर्यंत इथंच राहायचंय तुला आता. हा ना मग. 80-90 वर्षापर्यंत. एवढं कोण जगन तोपर्यंत एवढं जगती. 100 वर्ष आयुष्य तुला. तू असल्यावर जगन. 100 वर्ष आयुष्य तुला. 100. स्टाईल कडक तू. गरम होतंय रे. मग एसी लावू का? बस वाटत. लाईट गेली होती. ऊन बघा किती पडले बाहेर. जाम ऊन आहे. अख्खं गरम आहे गावाकडं फुल. अनुचे पाय बघा. पवायला जायचं का? राजा आहे राजा. अनु राजा आहे. हा मग तो नानी चला आपण जाऊ वाड्याला पवायला. तुम्ही कपडे द्या. तुम्ही कपडे द्या. कपडे धुवून झाले की त्याची? नाही बाबा काय पडले द्यायचे. कपडे धुतले की नाही तू? एवढे कपडे धुतले तू एवढे. एवढे मग आता परत काय धुवायचे? बाहेर बघ की आणि बघ तेवढे राहिले. आवडे आपली वेब सिरीज चालू करायचं कधी? वेब सिरीज स्टोरी लिहायला चालू करतोय आता मी. स्टोरी लिचल बसल्या बसल्या. कपडे केवढे पडलेत अजून तरी धुतले मागाशी. एवढे पडले तेवढे धुवायचे. तिकडे जाऊ माझे बाबू. आमची जयंतीला गणेश जयंतीचा ब्लॉग बनवायचा. जयंतीला आपल्याला कधी जयंती? आता 27 एप्रिलला शनिवारी. या शनिवारी. 27 एप्रिल या शनिवारी. अरे ती जन्माला आली म्हणून सांभाळायची तिला. 27 एप्रिल शनिवारी म्हणून ती मध्ये या शनिवारी. या शनिवार रविवार उरूच आहे आमचं. अरे शाळेत जायची त्यावेळेस तारखा माहित होत्या रे. आता माहित नाही तारखा. कोण म्हणलं गाड्या येत नाही? गाड नाही. हा कुठल्या गाड्या येत नाही? जयंतीला जायचं का नाही? जोरात आहे आमचं तमाशा आहे. हॅल का? त्यामुळे नाही बाय ऑर्केस्ट्रा बाय पुढं कवड्यात.
उरसाला रे आणि याला काय जाईल ऑर्केस्ट्रा ऑर्केस्ट्रा मस्त शिट्ट्या मारायचं मग समोर मग हिला ठेवू अक्का बशी आता शिट्ट्या माराय माझं नाही शिट्ट्या मग दे बरं 2 मिनिटं जर घरात ठेवे कपडे आणूचे मग नाही तर मग पुढे मग मग तिकडे आहे. धुतलेले पाणी पण नव्हतं पाणी भरलं आज सकाळी सगळं मी एकट्यानी न्याने काय मदत केली नाही मला सर का बाजूला चल काय भरलं अरे राहू दे ते. मी माझा मोबाईल तेवढं गरम झालं ना काय बोलायला नको येऊ आता लिहून आणत कपडे धुवा एवढं गरम होतं आणि चालली तोंड घेऊन. टाइम झालेत तुला आमचा टाइम सांगतो थोडा टाइम सांगू बॉटल आहे ना थंडी पाणी प्यायची बॉटल आता कायला होत तोय किती वाजले पण तुला म्हणलं टाइम सांग मग मला टाइमला टाइम आहे अजून लय तू किती वाजता निघणार आहे 1:30ला 1:30ला निघणार दीड ना अजून दीड आता 12 बी नाही वाजले अजून ए काय गेलं हे जा रे पाणी आण मग पिक्चर बघत होतो तेव्हा 12 वाजून गेले मग पिक्चर संपला का तुमचा कोणी बंद केलं हे कपडे घडी घालायचे इकडे पसरायला लावायचं आहे अजून घालून तो काहीच करू लागत नाही नेऊन रूम साफ केली सगळी कायची साफ केली साफ केली रूम काय राहिले त्यात? थांब, काय घाले त्यात? थांब. एक दिवशी गण्याला साफ कर तो फॅन चालू आहे का हो गणू कोणता तो आतमधला बघून लावायला लागेल तो लावल्याशिवाय नाही करणार आपल्याला आधी लाईट लावू गो ते मला पण द्यावं थंड पाणी लगेच मी बघितलं लगेच प्यायचं असतं हे खोल झाकण घे फक्त पाणी नको घेऊ त्याची डब्बी गेली त्याची हे काय रे ह्याला मारलं काय तू आतमध्ये कुणाला इथं निसला मी नाही मारलं पाहिजे तन्मयने मारलं त्याला तर मी मारलं काय याला काय रे रडायला लागला तू इकडे बघ तुझा मुखडा दाखव सुंदर मुखडा केसाचा आकडा भावड्या नाही तू पण एक दोन ह्याच्यात आहे ना काय नाही. हाय की युट्यूबला तुझे ए तनिष व्हिडिओ नाही का ते तनिष चेहरा दाखव तुझा ए दाखवतो बरोबर अरे तनिष लागतोय तनिष त्याचं तोंड अख्खं झाले हम्म वर पडलं खरबडा मारल्यावर कोणी मारलं पण कुणी मारलं तनिष तुला काय रे तनिष खायचं पोरगा नाही खायचं काय नाही ते म्हणू नाही म्हणू तुम्हाला काय म्हणतो मला ना मनू डॉन मानायचं मनू डॉन मनू बाय तुझा मनू बाय रोटू माहिती म्हणे तुम्हाला जर कोण काय बोललं ना फक्त मनू भाईचं नाव घ्यायचं म्हणे मला एवढा हसायला येत होता ना त्याला म्हणून भांडी कोंडी घेऊन आला का तू भांडी कोंडी घ्यायला पळते इकडे तिकडे ते कुठे आणलंय तुला त्यांनी हसतोय का रडतोय हसताना दिसतोय ना का निवतो मला किती लोक मारले बघ याला अरे ओ कुत्ते नख मारते आम्ही नख नाही मारत आम्ही डायरेक्ट कान फोडतो ती पुरींची काय आम्ही नख मारणे बिक मारणे म्हणून ते तोंडावर नको वाटतं हा हे बाईंची काय माहिती नख मारणं निवले नाराज बसले निवला आता 2 दिवस मजा वाटली आणि 3ऱ्या दिवशी नाराज झालेले टॉपिक नाही गावाला इथं गणू इथं लेच पाली बाबा लेच पाली इथं साप पण येते पावसाळ्यात साप येते थोडे बघ जाऊ पाली 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 सगळी ना आता साप यायला सुरुवात आहे कधी हिवाळ्यात पावसाळ्यात तुम्ही एकटेच असता की खरं म्हणतोय नानालाच राहते तांब्या पाडायचा नाना ठेवायचा पाडायचा मी तर कामाला जाणार आहे जाणार काय मग काय घरी थांबू काय मी एवढी झाले काय तू नाही बाबा मी एकटी नाही राहत मग एकटीच आहे तू पोरं शाळेत मी कामाला मग तू एकटीच आई येईन तिथं एवढं आपल्या कामाचं करतोय ना रे फोन लाव
कामात गेलो ते मावशींचा नंबर नाही ना कामात. आई बाबा घेत होते. आज गेल्यावर तुला करतो ना फोन. सुतारवाडीत ना तिथं हम्म? आज गेल्यावर तू विचारतो. करशील ना पण लागलं. बघा कशी झोपली. अन्नू माझी अन्नू बाबा ती मस्तीखोर. तिला पण झोप नसेल लागत. काय गे नेऊ गरमीमुळं आज रामनवमी आहे. रामनवमी आहे? काय 4 तारखेला होती. नाही आज मला मेसेज पडला होता काहीतरी आज text. रामनवमी. आमच्या इथं मोठी जत्रा भरली असणार. जत्रा बोलतात तुमच्या इकडे? आमच्या इकडे उरूच बोलतात बाबा. उरूस नाही आमच्याकडे जत्रा. आमच्या इकडे कुत्र्याला मांजर बोलते, मांजरला कुत्रा बोलते. त्याचे लोक शान नाही. जत्राच बोलतात. काय रात्र. उरूस ऐकायला लागली. मग तुला तेच सांगतो ना, तुमचं सगळं वेगळं आहे ना तिकडं. जत्रा पिक्चर पाहिला ना जत्रा? काय पाहिलं मग? आम्ही असे पिक्चर नाही बघत. म्हणून तुला माहित नाही. गाढवाचं लग्न. बावड्या चॅटिंग कमी कर, लग्न झालंय. मामा नाना हा वहिनीलाच दाखवतो जायचं डायरेक्ट व्हिडिओ तुझा. लाभ बघायलाच नाही. 11:30 झालेत. 11:30 अरे 1 वाजली. 1 वाजलाय. 11:30. 5 मिनिटं बाकी. 1 वाजली. तुम्ही सुधारणार नाही तुम्ही लोक. मला माहिती आहे. तुला तर अक्कलच नाही, काय नाही. घ्या तुला काय नाही कळत. त्यांनी हाय कर चल इकडे. हाय आता जो रडत होता ना तो हा पोरगा आहे. बरं डोळ्यात लाव. आता आपल्या ब्लॉग मध्ये दिसणारच नाही दोघं रोज. हा तनीश आणि हा तन्मय. कुठे गेला तन्मय. आणि हा भावड्या नाना. आपला डायरेक्टर आहे. नवीन वेब सिरीज आपल्या वेब सिरीजचा डायरेक्टर आहे तो. नाही तो ऍक्टर आहे, मी डायरेक्टर आहे. भावडे तू ऍक्टर आहे का नाही? आणि हिरो. ऍक्टर हिरोनी बघ पटकन. हिरोईन शोधा जाऊ आपण. थांब रडला नाही आत्ताच. पाणी दिलं का नाही? अरे ते काढून. गावाला दिवशी वाढ नव्हतं वाटत, पण घरी हे करताना मी जोडीला गेलो असतो. मला काय नसतं. मला आतून तेच सांगत म्हणत होतं की मला गावाला येण्यापेक्षा मग त्याचं काम तिकडे गेलं इथं त्याने तिकडे होऊन गेलं काय नाही. नाही मी इथनं पण गेलो असतो. मला गाडी बिडी दिली असती सगळं. मग तुला गाडी मिळेल की तिथून? तुला काय करायला काय जातं पेट्रोल जाईल ना तुला. काय मग गाणे एवढंच रुटीन पडते मला. जेवढं घरून रुटीन एवढं फाट्यावरती यायला पडते ना तेवढंच तुला रुटीन पडेल ना इकडून. हम्म. जास्त कुठं पडणार आहे का? अरे पण इकडे रे मम्मी पप्पाचं, त्यामुळे मी आलो. मी आहे ना आज तुला सांगतोच फोन करून ते. जातो कामाला तरी मरू दे. पाठ उठून 5 वाजता जातो सकाळी आणि येतो 10 वाजता. मग दिवसभर मला बिनधास्त घरी. मग असं तुला काम कुठलं करायचं? 5 ते 10 वाजेपर्यंत काम बघ. रात्रीचं नाही, दिवसाच्या 10 वाजेपर्यंत. 5 ते 10. बरं ते आपलं दारीच्या इथे जातो पार्ट टाईमला इथं. दादे आहे ना ऑलरेडी. टपरे टाकायचे आपल्याला. एक दिवशी आहे ना जा ना त्याने वेळा जाऊन या. चल निघाला कधी? आत्ता. सकाळी म्हणलं असतं तर सकाळ सकाळ आपण जाऊन आलो असतो. राव घेऊन आली असती टपरी. एक टेम्पो घेऊन आला असतं. येणे आता लय हुशार हा आहे. आणले असते मागे धरून बसला असते. नाही रे पागल. आणली असते उघडी. टेम्पो घेऊन गेला असता. अरे मग पहिल्यांदा आम्हाला ते टपरीची साईज बघितली तर टेम्पो नेता येईल ना. टेम्पो केवढं जायचं घेऊन जायचं ते बघितलं पाहिजे ना. शेवटी भेटलं ना. आज तुला सांगितलं तर आज अरे कसे टपरे आणून जरी ठेवली असते ना, आपण कधी पण थोडा थोडा मार भरून चालू केली असते डायरेक्ट खाली. नाही आणाय काय नाही पण ती टपरीची साईज कळली म्हणजे आणायला काय वाटत नाही. लगेच छोटीच आतूला असणार आहे पण. तिथे म्हणलं ना ते. 5x5 ची मला वाटते. म्हणून म्हटलं एकदा बघितलं ना आतूला सांगितलं ना की डायरेक्ट आपण टपरी आणायला. मग आपलं टपरी तरी बसते. दिवसाचं 400-500 काम घरी निघून. मग काय. एक गिराईक आलं की ब्लॉक काढायचं. हे आलं गिराईक सिगरेट प्याते. सिगरेट पे तरी त्याला दिला हाकलून. आमच्या दुकानात एक सिगरेट पितानी माणूस आला. त्याला आम्ही आता मम्मी पप्पा कधी आले काय माहिती घरी. पप्पाला कधी सोडतात. करायचं ना फोन तर करू का?
फोन कर ना, बघ ना. सकाळी मम्मीने फोन केला, सकाळ सकाळ मम्मीने जी बडबड केली मी म्हणलं सकाळ सकाळ फोन नाही रे, सूद आली म्हणून केला असेल त्यांनी. हा ना. खास त्या कारणासाठी केलाच नाही त्यांनी. मग म्हणजे घरी जाताना किराणा घेऊन जा संध्याकाळी. त्यासाठी फोन केला. म्हटलं तुला दुसरा टाइम नाही भेटला फोन करायला. म्हटलं जाईन मी. पप्पाची एकदा तब्येत बरी झाली ना, एकदा घरी आले ना मग टेन्शन नाही काय. काय रे भावड्या, घरी आले बाय मस्त. तू आज नाही जाणार का मग? पुढं नाही बाबा, काल तर जाऊन आलोय. रोज रोज जायला 300चं पेट्रोल जाते रोज तुला म्हणतो. दवाखान्यात. आणि दुसऱ्या कुठल्या गाडीने जायचं म्हणलं जीवाची नाही हवा. जेवायचं हाल होते सगळं उन्हात आणायचं. केवढा आम्ही ते हॉस्पिटल मग काय. नाव म्हणलेलं रात्री. हॅलो, कशी आहे काकाची तब्येत? हा